नक्कीच सारंगी संघाला विनंती असेल की 3 षटकही तुम्हाला 15 मिनिटाच्या आत संपवावी लागेल, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल, याची देखील दखलता घ्या. आमच्यापर्यंत निशाण मात्रे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 3 षटकही तुम्हाला 15 मिनिटाच्या आत संपवावी लागेल आणि एकंदरीत जर पाहिलं तर त्यानंतर जर स्टॉप टाइम जर गेला तर 2 धावांची पेनल्टी असेल. टायमर लावा लागते तो. टॉस कोण जिंकले मला तर सांगा मला. नक्कीच सानेगुरुजी संघाने नाणेफेक जिंकली आणि एकंदरीत जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. सनी हा गोलंदाज. पहिला बॉल निलेश साठी ऑन साइडला फटका चांगला बॅकवर्ड स्कोर लागला. संदेश किने आहे त्याला बीट करून चेंडू वन बाउन्स, चेंडू ओव्हर दी रो, चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हा आलाय दर्जेदार चौकार. चला टाइमपास प्लीज करू नका, कारण की वेळेचं बंधन असेल. 15 मिनिटात जर सामना संपला नाही तर एकंदरीत जर 2 धावांची पेनल्टी असेल याची देखील दक्षता घ्या. गोलंदाज तयार, फटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल हार्दिकला पाहू शकाल. थोडंसं मिस फंबल तिथून जर पाहिलं तर पुढे एकदा निलेशच्या बॅटमधून या ठिकाणी 2 धावा येतात. पहा निलेशचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल, कारण की पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर अप्रतिमरित्या या ठिकाणी 2 धावा लॉंग ऑफ रिझनला आल्या आणि या 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6च्या घरामध्ये 6 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाची. गोलंदाज तयार सनी, षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी फटका चांगला आहे. तत्पूर्वी पाहिले तर एक धाव कंप्लीट केली जाईल. कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक असेल त्याला बीट करून चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. पुढेच एकदा निलेशच्या बॅट मधून निघालेला हा दर्जेदार आर के चौकार. नक्कीच चौकार चौकार पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 2 धाव, पुढे एकदा चौकार. निलेशची बाट मैदानाच्यात बोलू लागले. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला दिसला, परंतु आता मात्र स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत, धावसंख्या पोहोचली गेली ते म्हणजे 10च्या घरामध्ये 10 धावा धाव फटकावर लगावल्या गेल्यात. अप्रतिम बॅटिंग निलेशच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ओव्हर दी विकेटने बॉल तयार सनी, षटकातील पुढचा बॉल इनसाइड आउट, फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिझनला. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर निलेशच्या बॅटमधून एक धाव आली, परंतु या ठिकाणी थोडंसं मी फंबल आणि त्याच्याच माध्यमातून ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 3 धाव झाल्या आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, 4 धावा देखील सहज कंप्लीट होतील. 5वी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीने 5 धावा या जर पाहिलं तर खराब फेकी पाहायला मिळते साने गुरुजी स्पोर्ट संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. नशिबाची साथ आता मात्र मिळाले ती म्हणजे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या बाजूने. धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 15च्या घरामध्ये 15 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झाला, अप्रतिम सुरुवात करून दिली एकंदरीत निलेशच्या फलंदाजाने. आता मात्र स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर रोहितला आपण पाहू शकाल. पहिला बॉल फेस करेल बॅटची एज साहिल इस्टनच्या मागे पाहायला मिळतो. एकंदरीत जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव तिथून आली. एका धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16च्या घरामध्ये 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धाव फडकावर लगावला गेला. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक असेल. 5 चेंडू फेकून झालेत, आतापर्यंत 16 धावा खर्च केला सनीने. या चेंडूवर कमबॅक करणं हे देखील गरजेचं असेल ते म्हणजे सनीला. पुढचा बॉल या ठिकाणी पहा मिस टायमिंग फटका निलेशच्या बॅटमध्ये. या ठिकाणी कॅचेस विन द मॅचेस कॅच झाली. या ठिकाणी जर पाहिलं तर कॅच व्यवस्थित जज केली जाते. अशा रीतीने धक्का क्रमांक 1 लगावला जाईल ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला. 16 ही धावसंख्या असताना 1 विकेट. षटकाची झाली समाप्ती. रंजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रंजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. चला फील्ड सेटअप करून घ्या मित्रांनो, प्लीज विनंती असेल. नक्कीच
धावसंख्या पोहोचली गेली ते म्हणजे 16 रन्स ऑन दी बोर्ड. एक षटकांची एकंदरीत समाप्ती झाली, एक विकेट देखील गेले. चला यानंतर होणारा सामना तो म्हणजे पतू पॅकर्स आणि सिक्कीम या दोन्ही संघाला विनंती असेल की लगेच या ठिकाणी 4 षटकं समाप्ती झाली की लगेच तुम्हाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दीपेश फाउंडेशन सिक्कीम आणि एकंदरीत जर पाहिलं तर टीम दुसरी असेल पतू पॅकर्स. यावेळेला इनसाइड आउट फटका चांगला कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक असेल वेगाने पुढे सरसावेल तोपर्यंत एक धाव निघाली ती म्हणजेच रोहितच्या बॅटमधून आणि एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 17 आणि एकंदरीत 17चा खतरा आपल्याला दिसतोय तो म्हणजे सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या बाजूने. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निखिल खन्नाला आपण पाहू शकाल. स्ट्रायकरला बॅटर नंबर 13 ची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला आहे. ओव्हर दी विकेटने बॉलर तयार, यंग टॅलेंट आहे या ठिकाणी. इनसाइड आउट फटका चांगला आहे. कॅचेस विन द मॅचेस, कॅच झाली ड्रॉप. पहा या कॅचेस तुम्हाला शेवटच्या क्षणी आठवतील आणि या ठिकाणी कॅच झाली ड्रॉप. पुन्हा एकदा निखिलच्या बॅटमधून या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते आणि अशा रीतीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत 18 या धाव संख्येवर. गोलंदाज तयार, षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी फटका चांगला आहे. तत्पूर्वी जर पाहिले तर सनी असेल आणि तत्पूर्वी जर पाहिले तर शॉर्ट मिड विकेटला चेंडू कॅरी केला जाईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर पुढच्या एकदा रोहितच्या बॅटमधून या ठिकाणी सिंगल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाज रोहितला आपण सकाळच्या सत्रापासून पाहू शकाल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. चेंडू फेकून झाले. षटक क्रमांक दुसऱ्यातील ते म्हणजेच 3. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केले. 3 चेंडू 3 धाव खर्च केलेत गोलंदाजाने. स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे. राहील प्रेक्षक म्हणून चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. आलाय आरके नावाचा दर्जेदार चौकार. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा. डेफिनेटली या ठिकाणी जर पाहिले तर चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4 आणि धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 23च्या घरामध्ये. 23 धावा. षटक क्रमांक दुसरा पाहू शकाल. 4 चेंडू फेकून झालेत. अजून देखील कमबॅक करावं लागेल ते म्हणजे सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या गोलंदाजांना. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी जर पाहिलं तर नशिबाची 7 एक्सचेंज फोर्ट या संघाच्या माध्यमातून आपण सातत्यानं या मैदानावर पाहिली. पुन्हा एकदा निखिल खन्ना च्या बॅटमधून या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 24 धावसंख्येवर शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक दुसऱ्यातील. चला गेम थोडासा फास्ट करा प्लीज मित्रांनो, कारण की अजून देखील आपल्याला बरेच सामने खेळवायचे. प्लीज विनंती असेल दोन्ही संघाला. या ठिकाणी पहा लावड अपील केली जाते आणि अशा रीतीने पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रोहितला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 24 असताना धक्का क्रमांक 2 लगावला जाईल टीम ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र संघाला. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. लेग विरुद्ध विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद रोहितला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणयला पाहू शकाल. गोलंदाज दर्पण म्हात्रे या गोलंदाजाला पाहू शकाल. अप्रतिम मागचा सामना जर पाहिला तर दर्पणच्या जोरावर मित्रमान्य टीम सानेगुरुजी स्पोर्ट संघ हा दुसऱ्या फेरीत दाखल झालाय. अप्रतिम बॅटिंग बॉलिंग. चला प्लीज विनंती असेल टाइमपास करू नका प्लीज विनंती आहे. अरे नक्कीच 2 षटकांचा खेळ झाला. 10 मिनिटं पूर्ण झाले. 5 मिनिटात हा षटक हाताळावा लागेल. या ठिकाणी एलबी स्वरूपात काय झाले मैदानाच्या आतमध्ये तर पहा आउटसाइड द ऑफ स्टंप होता असं पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि तिथून जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच विचार केला तर 25 धावा या धाव फटकावर लगावल्या जातील. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने या ठिकाणी ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. राहील प्रेक्षक बनून चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार. आरके नावाचा ब्रँडेड षटकार 6 धावा. क्रीडा
क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत. नक्कीच आतापर्यंत 11 मिनिटं या मैदानाच्या आतमध्ये झाले. 4 मिनिटं तुम्हाला हे 4 चेंडू संपवावे लागतील, याची देखील दखल घ्या प्लीज, विनंती असेल. गोलंदाज तयार, षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने दर्पण म्हात्रे. या ठिकाणी ब्लॉकरचा बॉल पहा. या ठिकाणी बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट टर्मिनलला क्षेत्ररक्षक असेल साहिलला पाहू शकाल. आणि तत्पूर्वी जर पाहिजे तर एक धाव निघाली ती म्हणजे प्रणयच्या बॅटमधून एका धावाने संघाचा धाव फटक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे वेगाने 32च्या घरामध्ये 32 धावा धाव फटकावर लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या ठिकाणी ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे संदेश किनी आणि अप्रतिम झेल पहा. संडीच्या माध्यमातून सुरेख झेल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी 12 मिनिटं कंप्लीट झाले, याची देखील दखल घ्या. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा, विनंती असेल. 12 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट झाले गेलेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या पोहोचली गेली 32च्या घरामध्ये. नक्कीच भूषणजी पडवले यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच भूषणदादा पडवले यांना विनंती असेल की व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत. नवीन फलंदाज सूरज, गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी ऑन दी ऑफ फटका खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे हार्दिकच्या माध्यमातून. आता मात्र चुकी होणार नाही आहे. आता मात्र विकेट गमावं लागेल, तो म्हणजेच रोहितला. एकंदरीत जर पाहिलं तर बॅट्समन स्वभाव आज समाज कार्यात दादाच आईलय नाव. ज्याच्या नावात आहे ओ आग. चला नवीन फलंदाज लगेचच. आतापर्यंत 13 मिनिटाचा खेळ संपन्न झालाय. एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा बॉल तुम्हाला हा कंप्लीट करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुशनला पाहू शकता. धावसंख्या 32. हॅट्रिक वर गोलंदाज पाहायला मिळतो दर्पण मात्र एक षटकार जर मारला खुशाने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल निशान म्हात्रे यांच्या माध्यमातून. नक्कीच 500 जातील का तर नाही. ऑन साइडला फटका चांगला. त्यात जर पाहिले तर सनी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का तर यस. या ठिकाणी जर पाहिलं तर काय घडलं मैदानाच्या पंच आमच्याकडे इशारा पोहोचवा. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होईल. ही एकच धाव असेल. एका धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 33 धावा आणि 34 धावांचं उद्दिष्ट असेल. नक्कीच भूषणदादा पडवले एक युवा कार्यकर्ते आहेत. खरखरच चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेटअप करा. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र आणि बॅटिंग साठी पाठवा लगेच. सरगुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला देखील विनंती असेल. गिव्ह डीजे ब्रेक. ऐकू एक समुद्र संगीत रणजित दादा यांचं. जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा. मानी तो दादाला गावय सारा. मानी तो दादाला गावय सारा. मानी तो दादाला गावय. हे मनान सच्चा है लय नेक दिलात बसलाय राव. मनानं सच्चा.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लगेच 2 बॅट्समन पाठवून द्यायचे प्लीज विनंती असेल सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाला. आहे स्टार्ट टाइम नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करताना एकंदरीत जर पाहिजे तर 14 मिनिटात पहिला डाव संपन्न केलाय तो म्हणजे सानेगुरुजी स्पोर्ट संघाला. आणि इथून देखील विनंती असेल टीम ॲक्शन स्पोर्ट तुम्हाला देखील एक विनंती असेल की 15 मिनिटाच्या आत डाव जर संपला नाही तर तुम्हाला एकंदरीत 2 धावांची पॅनल्टी असेल असं निशान म्हात्रे आमच्यापर्यंत कौल करतात. अठरा चेंडू 34 धावा या कराव्या लागतील विजयासाठी सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाला. चला या पुढचा सामना असेल तर म्हणजे टीम दीपेश फाउंडेशन विरुद्ध असेल ते म्हणजे पतू पॅकर्स. एका बाजूला दीपेश फाउंडेशन तर दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स. हे 2 संघ एकंदरीत झुंज होतील. नक्कीच भूषणजी पडवले साहेबांना विनंती असेल त्यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला असेल दीपेश फाउंडेशन आणि एकंदरीत पहा एक नक्कीच भूषणजी पडवले एक दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. नक्कीच टाइम सेट केला जाईल या ठिकाणी जर पाहिलं तर यशराज बॅट्समन आहे पतू पॅकर्स संघाने नाणेफेक जिंकली. पंचांच्या इशाऱ्याच्या सामना सुरुवात टाइम सेट केला जातोय. दोन्ही संघाला विनंती असेल 15 मिनिटाच्या आत जर हा डाव संपला नाही तर टीम ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाला या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. बॉलर तयार. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी पहा ऑन दी ऑफ खेळायचा होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी कुसडी घेते बॉल आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि अशा रीतीने जर पाहिलं तर पहिला बॉल निर्धार स्वरूपात निघून जाईल. नक्कीच भूषणजी पडवले यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. ओव्हरची विकेटने पुढे एकदा पहा आपटून टाकण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी थोडासा बाहेर निघून जातोय म्हणजे वाईट बॉलची खून या ठिकाणी केली जाईल आणि या वाईट बॉलने आता मात्र धावफलक ओपन होईल. सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केलं जाईल. श्री गणेशा केला जाईल 1 या धावसंख्येने. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने या ठिकाणी पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न वारंवार जर पाहिलं तर जास्तीत जास्त बाउन्स करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजच्या माध्यमातून आणि जर पाहिलं तर यश राज हा गोलंदाज आपण पाहू शकाल. धावसंख्या पुसली गेली ते म्हणजे 2च्या घरामध्ये 1 चेंडू फेकून झाला. यश राजच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात. 17 बॉल 32 धावा. इथून देखील बऱ्याच धावांचा डोंगर या ठिकाणी जर पाहिलं तर षटकार ठोठावे लागतील. मागचा मॅच मध्ये जर पाहिलं तर दर्पण आणि एकंदरीत शुभमच्या माध्यमातून जी पार्टनरशिप झाली अव्वल दर्जाची पार्टनरशिप पाहायला मिळाली. गोलंदाज यार. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला शुभमच्या बॅट मधून निघालेला हा दर्जेदार उत्तुंग 6 धाव्यांकरिता मॅक्झिमम षटकार 6. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. अप्रतिम फटका शुभमच्या बॅट मधून षटकार येतोय. षटकाराची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8च्या घरामध्ये. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे फक्त आणि फक्त 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पाहू शकाल. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला फाईन लेग रिझनला क्षेत्ररक्षक असेल तर तुम्ही जर पाहिले तर या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. वेगाने फेकी केली जाईल. डेफिनेटली या ठिकाणी जर पाहिले तर एकच धाव संपादित केली जाईल आणि या एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 9च्या घरामध्ये 9 धावा या धाव फडकावर लगावल्या गेल्यात. 15 चेंडू 25 धावा. चला प्लीज विनंती असेल 15 चेंडू 25 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 9च्या घरामध्ये 34 धावांचा पाठलाग करत असताना
टीम सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची. बॉल तयार. हाफ ट्रॅकर आहे पहा. आगळा वेगळा फटका दर्पण मात्रेच्या माध्यमातून खेळला जातोय. तर तत्पूर्वी जर पाहिजे तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक असेल वेगाने निलेश चेंडूला कॅरी करून फेकेल तोपर्यंत दर्पण मात्रेच्या बॅटमधून या ठिकाणी एक धाव आणि या एका धावेने संघाचा धाव जाऊन पोहोचेल ते म्हणजे 10च्या घरामध्ये 10 रन्स ऑन दी बोर्ड. षटकातील अजून देखील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडू आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाज जर पाहिले तर यशराज याच्या माध्यमातून बॉल तयार. ह्या ठिकाणी पहा एक स्क्वेअरचा मारा येईल. वाईड बॉल असेल. वाईड बॉलने जर पाहिलं तर एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 11च्या घरामध्ये 4 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. जर पाहिलं तर गोलंदाज यशराजाच्या माध्यमातून नंबर 18 ची जर्सी घालून सज्ज झाले ओव्हर दी विकेटने. या ठिकाणी ब्लॉकहोलचा बॉल परंतु या ठिकाणी अपील देखील केली जात नव्हती आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर इशारा येईल. एक धाव असेल या ठिकाणी. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12च्या घरामध्ये 12 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्यात. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या पोहोचली गेली ती 12च्या घरामध्ये. 13 चेंडू 22 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. या ठिकाणी जर पहा पुण्याची एकदा वाईड बॉल असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजावर प्रेशर असेल का हे देखील पाहायचं गेलंय. पुण्याची एकदा वाईड बॉल 13 ही धावसंख्या 34 धावा एकंदरीत टार्गेट पाहायला मिळालं. आता मात्र 13 एकंदरीत जर पाहिलं तर 13 चेंडू 21 धावा राहिलेला मॅचचं एक समीकरण आपण पाहू शकाल. यशराज गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी घेऊन तयार झालाय. हाफ ट्रॅकर आहे ऑन साइडला दर्पण नावाचा हा निघालेला उत्तुंग षटकार 6 धावा अप्रतिम शॉट आणि अशा रीतीने षटकाची झाले समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 34 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 19च्या घरामध्ये 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्यात. घेऊया डीजे ब्रेक. देवा डीजेला संधी. एकोणीस धावा या धाव फडकावर लगावला गेला. आतापर्यंत 5 मिनिटं होऊन गेलेत. प्लीज विनंती असेल 15 मिनिटाच्या आत हे तुम्हाला 3 षटकं संपवायचे आहेत अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. पुण्याच्या एकदा निशाण मात्रे आमच्यापर्यंत कळवत आहेत. 12 चेंडू आणि 15 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. नक्कीच 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 15 धावा या विजयाचं समीकरण आपल्याकडे वेळ आहे. घेऊया डीजे ब्रेक. घेऊया डीजेला संधी पण परंतु मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवायचं आहे. चला मॅचला सुरुवात करा. नक्कीच सामना सुरुवात दोन्ही संघ पुढे एकदा ऑल द बेस्ट. 12 चेंडू 15 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. 6 मिनिटं या ठिकाणी होऊन गेले. त्याची देखील दखल घ्या. या ठिकाणी लाऊड अपील केली जाईल आणि अशा रीतीने काय घडले मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहायचं गेलंय. पंच डिसिजन देतील काय घडले मैदानाच्या आतमध्ये तर पंच आमच्याकडे इशारा करा. तर नक्कीच पंच या ठिकाणी माफी मागताना की बॅटला चेंडू लागलाय आणि तिथून लाऊड अपील निखिलच्या माध्यमातून झाली निलेशच्या माध्यमातून झाली. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉल ची मैदानाच्या आतमध्ये सांगता गेली जाईल. चला क्विक फास्ट 7 मिनिटं ॲक्युरेट या ठिकाणी टाइम संपन्न झालाय. ॲक्शन स्पोर्ट कारण की प्रतिस्पर्धी संघाने देखील 14 मिनिटाच्या आत पहिला डाव संपन्न केलाय आणि तुम्हाला देखील करावं लागेल अन्यथा निशाण मात्र पुण्याच्या एकदा आमच्याकडे पोहोचवतात की 2 धावांची पेनल्टी असेल. गोलंदाज तयार आणि या ठिकाणी काय झाले मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पंच काय डिसिजन देतील हे देखील पाहायचं गेलंय. नक्कीच 2 पंच डिसिजन देतील. निशाण मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेच धावत जायचं आहे. क्विक फास्ट.
नक्कीच लक्षात ठेवा, पंचांची वादाबाद करू नका प्लीज, विनंती असेल, कारण की जो निर्णय असेल तोच अंतिम राहील. काय दिसन आमच्याकडे पंचा पोचवा विकेट असेल, परंतु या ठिकाणी बॉल काउंट नसेल, फक्त विकेट द्यावी लागेल ती म्हणजेच दर्पण या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. चला दर्पण मैदानाच्या आतमध्ये बाहेर जा, कारण की अजून देखील तुमची मॅच संपली नाही आहे, कारण की तुमच्या नंतर देखील बरेच बॅट्समन येणं बाकी असतील. बॉल काउंट नसेल याची देखील दखलता घ्या. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 19च्या घरामध्ये आतापर्यंत 1.1 चेंडू फेकून झालाय. 11 चेंडू 15 धावा. अजून देखील मॅचचं समीकरण बनले गेले. गोलंदाज तयार. 11 चेंडू 15 धावा. राहिलेलं मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. या ठिकाणी फुलटस बॉल आहे, परंतु त्या ठिकाणी काय झालं, क्षेत्ररक्षक असेल फाईन रिझनला, आणि तोपर्यंत जर पाहिले तर शुभमच्या बॅटमधून या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल आणि या एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 20 या धावसंख्येवर. आता मात्र 10 चेंडू 14 धावा. 10 चेंडू 14 धावा. राहिलेलं मॅचचं समीकरण 8 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट झाली गेलेत. दहा चेंडू 15 धावा. चला ती रिक्षा कोणची असेल ती मैदानाची लगेच बाहेर काढायची प्लीज, विनंती असेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी पहा, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. नवीन आलेला फलंदाज संदेश किनीला पाहू शकाल. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, परंतु गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आता मात्र एक डॉट बॉल असेल. 9 चेंडू 14 धावा. राहिलं मॅचचं समीकरण 8 मिनिटं अवघे या ठिकाणी कंप्लीट झालंय. गोलंदाज तयार. या ठिकाणी ऑन दी ऑफ खेळायचं होतं. या ठिकाणी काय झालं, मैदानाच्या आतमध्ये संदेशला देखील परतावा लागेल. बॅटची एज, फलंदाज बाद. 8 चेंडू 14 धावा. राहिलं मॅचचं समीकरण. आता मात्र जर पाहिले तर इम्प्रुव्हाइज केले या संदेश किनी या फलंदाजाने. ऐकू एक सुंदर संगीत आणि लगेच या मैदानी दिशेने. गाजतय नाव रणजित किनीचं, गाजतय नाव आमचे दादाचं, गाजतय नाव. 8 चेंडू 14. चला क्विक फास्ट 11 मिनिटं या ठिकाणी संपादित झाले. प्लीज विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिलला पाहू शकाल. 8 चेंडू 14 धावा. कुठला संघ विजय होईल हे देखील पाहायचं गेले. 8 मध्ये 14. गोलंदाज तयार. 8 चेंडू 14 धावा. साहिलला पाहू शकाल. ऑन दी ऑफ काढायचा होता. पुण्याचे एकदा पाहिलं तर शुभम म्हात्रे आता मात्र नाखुश असेल, कारण की शुभम सांगतो सिंगल डबल जरी इथून आले तरी संघ जिंकू शकतो, परंतु पुण्याचे एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक जर पाहिले तर अप्रतिम गोलंदाजी निखिलच्या सानिध्यातून मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. खन्ना इज बॅक का म्हटलं जातं, त्याने प्रात्यक्षिकर मैदानाच्या आतमध्ये दाखवले. ब्लॉकलचा बॉल ऑन साईडला, फटका चांगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल, वेगाने पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी एक धाव सहज कंप्लीट केली जाते. फेकी खराब, परंतु बॅकिंग देखील तेवढीच खराब पाहायला मिळते, ती म्हणजेच. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 22च्या घरामध्ये येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 आणि करावे लागतील त्या म्हणजे 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. कुठेही जाऊ नका, एकत्र पाच राहा. उपविभाग प्रमुख चषक 2023 हा नैदित्य
मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. एकीचं शेवटचे षटक अजून देखील बाकी असेल. 6 चेंडू 12 धावा. चला आता मात्र उर्वरित 3 मिनिटं शिल्लक असतील आणि या 3 मिनिटात तुम्हाला संपवावं लागेल. चला सामन्याला सुरुवात करा. पाण्याची व्यवस्था आपण करूया. 6 चेंडू 12 धावा राहिलं मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. 6 मध्ये 12 या धावा होऊ शकतात कारण की शुभम मात्रे एक हार्ड हिटर बॅट्समन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर साहिलला आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर दी विकेटने षटक क्रमांक 3 पाहू शकाल. 6 चेंडू 12. पहिला बॉल या ठिकाणी वाईड बॉल असेल. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत की या ठिकाणी जर पाहिलं तर जरी अब्रेक अप्रतिम एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाज विनयच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर सुपर गोलंदाज आहे. पुढे या ठिकाणी पहिलाच बॉल वाईड. गोलंदाज तयार. षटकातील पहिला बॉल ऑन साइड ला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रो. चेंडू निघून जाईल. टाळ्यांचा कडकडा होईल तो म्हणजे सानेगुरुजी स्टँड मधून आणि यावेळेला येईल दर्जेदार चौकार. 4. नक्कीच 5 चेंडू आणि 7 धावा. 27 धावा या धाव फटकामध्ये लगावल्या गेल्या. आजचा दिवस एकंदरीत सानेगुरुजी संघाचा पाहायला मिळतोय का काय कारण की अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने पाहिली तर शुभमच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी पाहू शकाल. पाच चेंडू 7 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. विनय गोलंदाज तयार. नंबर 21 ची जर्सी घालून सज्ज झालाय. या ठिकाणी आपटून टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉल असेल. पहा एक धाव डोकेदुखी ठरू शकते. आता मात्र 5 चेंडू 6 धावा. आता मात्र आशा निराशा व्यक्त करताना गोलंदाज विनय कारण की एकंदरीत अजून देखील 5 बॉल शिल्लक असतील. धावा कराव्या लागतील त्यामध्ये फक्त आणि फक्त 6. अप्रतिम बॅटिंग शुभमच्या माध्यमातून आतापर्यंत 7 बॉल खेळल्या मैदानाच्या आतमध्ये 13 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. खेळ खल्लास असं म्हणावं लागेल. 6 धावेनिशी टीम सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ विजय होतोय. अँड हार्ड लक. नक्कीच अप्रतिम फटका म्हणजे शुभमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अशा रीतीने सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ विजय होतोय आणि हार्ड लक टीम. नाव काय? ऍक्शन संघाचा सूरज आमच्यापर्यंत या. नक्की सूरज या ठिकाणी यायचं व्यासपीठ दिसणे तुमचं महत्वाचं काम या ठिकाणी राहिलेलं आहे.